बातमी सविस्तरपणे राज्य सरकारनं विडी कामगारांच्या वेतनात वाढ करण्याचा आदेश जारी केल्यानंतर सोलापुरातील विडी कारखानदार कमालीचे आक्रमक झालेत। सरकारनं हा निर्णय तातडीनं मागे न घेतल्यास सोलापुरातील विडी उद्योग शेजारील तेलंगणा राज्यात हलवण्याचा थेट इशारा कारखानदारांनी दिलाय। स्थानिक कामगारांची कोणतीही मागणी नसताना केवळ काही संघटनांच्या दबावाखाली येऊन सरकारनं हा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। सध्या कामगारांच्या प्रतिदिन 245 रुपये वेतन दिलं जात आहे, तर नव्या आदेशानुसार हे वेतन 319 रुपये प्रतिदिवस करावं लागणार आहे। कारखाने बंद झाल्यास 40 ते 50 हजार विडी कामगार बेरोजगार होतील। आता हे पत्र जे सरकारने किंवा ACL दिलेलं आहे त्याच्यामुळे हा मोठा प्रश्न निर्माण झाला। ते म्हणतात किंवा तुम्हाला 319 रुपये द्यायला पाहिजे। आता जिथं आम्ही 245 रुपये आज देत आहोत आणि तरीसुद्धा आम्हाला कॉस्ट कटिंग करून किंवा कमी भावामध्ये बिडी कशी विकता येईल, लोकांना अफोर्डेबल कशी होईल ह्याच्यासाठी झगडावं लागतंय। तिथं हे कारखाने शिफ्ट जर केले तर आमच्यावर हा बोजा पडणार नाही आहे। त्याच्यामुळे ही सगळी पळापळीची वेळ आलेली आहे।